एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल ऑलराऊंडर चेतनाज हेअर केअर मध्ये सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण सिंपल सोबर असा काठापदराच्या साडीवरील पैठणी साडीवरील मेकअप बघणार आहोत। हा मेकअप तुम्ही साइडर म्हणून एंगेजमेंट लुक म्हणून सुद्धा नक्कीच करू शकता। सो लेट्स स्टार्ट। तर सर्वात आधी मी इथे रोज टोनर वापरत आहे। T&W चं हे रोज टोनर आहे, ऑल स्किन टाइप साठी आहे। टोनिंग करून घ्यायचं आहे। त्यानंतर एस ऑफ बेस रिकोडचं पोर प्राइमर घेत आहे की ज्यांचे ओपन पोर्स असतील नाकावरती आणि आपल्या चिकवरती पोर्स दिसत असतात ते पोर्स मिनिमाइज होण्यासाठी आपण इथे रिकोडचं प्राइमर वापरत आहोत। त्यानंतर मी इथे मॉइश्चरायझिंग करून घेणार आहे। मॉइश्चरायझर लावायचं आहे। मॉइश्चरायझर मला आधीच लावायचं होतं पण मी विसरून गेले, तर तुम्ही मॉइश्चरायझिंग नंतर पोर प्राइमर सुद्धा लावू शकता। तर त्यानंतर मी इथे मॉइश्चरायझर दिले, जास्त पोर्स नव्हते त्यामुळे एवढं काही नाही। त्यानंतर मी इथे ते थोडं सेट करून घेतलं मॉइश्चरायझर आणि मग त्यानंतर क्रायलॉनचं सुप्रा कन्सिलरचा उपयोग करत आहे। थोडंसं मी इथे येलोइश टोन घेतलेला आहे आणि जिथे जिथे स्पॉट्स असेल सर्कल्स असतील थोडंसं तिथे मी करेक्शन करून घेत आहे। आपल्याला स्किन करेक्शन हे मेकअप मध्ये फार महत्त्वाचं असतं। स्किन वाईज आणि करेक्शन हे वेगवेगळ्या पद्धतीचं असतं। कोणी ग्रीन करतं, कोणी रेड करतं, कोणी ब्राऊन करतं। करेक्शन हे आपण आपल्या पद्धतीने करून घ्यायचं आहे। त्यानंतर मी फेअर टोनचं कन्सिलर वापरत आहे सुप्राचंच। तिच्या स्किन टोनपेक्षा थोडंसं 1 किंवा 2 टोन आपण इथे यूज करत आहोत। कधी पण 1 किंवा 2 टोननेच आपण पुढे जायचं आहे। खूप जास्त व्हाईट करून घ्यायचं नाहीये। तुम्ही जर बिगिनर्स असाल तर कधी पण स्किन टोनला मॅच होईल असंच कन्सिलर तुम्ही उपयोगात आणायचं आहे। त्यानंतर मी इथे काउंटरिंग करत आहे। अशा पद्धतीने आपण काउंटर करत असतो। काउंटर एरियावरती व्यवस्थित असं काउंटरिंग करून घ्यायचं आहे। फेस हा गोल आहे, थोडासा हेवी आहे, मोठा आहे, तर इथे आपल्याला त्याला थोडंसं छोटं दाखवायचंय। तर मी इथे फेस काउंटरिंग करत आहे। तुम्ही ब्रशने सुद्धा करू शकता किंवा मग आपल्या बोटाने सुद्धा करून घ्यायचं आहे। मी नेहमी बोटांचाच उपयोग जास्त करत असते। त्यानंतर ब्लेंडिंगने मी व्यवस्थित असं नॉर्मल असं हलक्या हाताने ब्लेंड करून घेत आहे। व्हिडिओ मी मध्ये मध्ये थोडा फास्ट केलेला आहे कारण व्हिडिओ हा मोठा झाला असता। सुरुवातीला मी हळूवार दाखवलेला आहे, त्यानंतर त्याची स्पीड वाढवून घेतलेली आहे। तर आपण इथे बघू शकता, इथे मी फॉरएव्हर 52 चे 2 शेड मिक्स केलेले आहे। एक ब्राऊन घेतलेला आहे आणि एक आयव्हरी घेतलेला आहे, त्याला मिक्स करून घेतलेला आहे। त्यानंतर मी इथे बिजल गडा मॅमचं मॅजिक ऑइल वापरत आहे। मॅजिक ऑइल स्प्रे करून घेतला आणि सर्व फेसवर हळूवारपणे फाउंडेशन हे लावून घेत आहे। जिथे जिथे पोर्स असतात, आपली स्किन जर आपल्याला प्लेन दाखवायची असेल तर आपण फाउंडेशन हे लावलंच पाहिजे। त्याने आपली स्किन ही एकदम सटल दिसते, एकदम प्लेन दिसते आणि आपला बेस सुद्धा खूप छान दिसतो। तर तुम्ही वेगवेगळ्या फाउंडेशनचा उपयोग सुद्धा नक्कीच करू शकता। इथे मी मेबेलिनचं ईस्टर असं हायलाइटर वापरत आहे, म्हणजे आयव्हरी शेड वापरत आहे। अशा प्रकारे आपण हायलाइटिंग करून घ्यायचं आहे। डोळ्यांच्या खाली, नाकावर, डोळ्यावर, कपाळपट्टीवर आणि हनुवटीवर आपल्याला हायलाइटर अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे। त्यानंतर त्याला व्यवस्थित असं मर्ज करायचंय, ब्लेंड करायचं आहे, जास्त फेअरकडे जायचं नाहीये। त्यानंतर मी थोडं शार्प दिसण्यासाठी पुन्हा इथे काउंटरिंगचा उपयोग करत आहे। इथे ब्रशने मी अलगात अशा नॉर्मल लाईन्स करून घेतलेल्या आहे। आधी जेव्हा मी लावलं तेव्हा जाडसर लावलं होतं आणि आता मी एकदम बारीक असं नॉर्मल असं काउंटरिंग करून घेतलं आणि एकदम हळूवारपणे ते ब्लेंड करून घेतलं। जास्त मर्ज नाही केलेलं आहे जेणेकरून आपलं काउंटर सुद्धा दिसेल। त्यानंतर मी क्रायलॉनचं ट्रान्सल्युशन TL2 चा वापर करत आहे। ट्रान्सल्युशन पावडर मी ते क्रायलॉनची वापरत आहे। क्रायलॉन हा ब्रँड आहे आणि 1 नंबर याचे प्रोडक्ट आहेत। आजपर्यंत याची कधीही कोणत्याही गोष्टीची तक्रार आलेली नाही। क्रायलॉनचे सगळेच प्रोडक्ट मला वापरतात। इथे पार्टी प्रिटी मीचं मी आय शॅडो पॅलेट वापरत आहे आणि कट क्रीज एरिया पूर्ण ब्राऊन शेडने थोडासा बर्गंडी ब्राउनिश पिंकिश शेड मी इथे वापरून काउंटरिंग करून घेत आहे। म्हणजेच कट क्रीज एरियाला थोडंसं ब्राउनिश केलेला आहे आणि त्यानंतर तिच्या साडीचा जो कलर होता थोडासा मोरपंखी ग्रीन मध्ये थोडा आहे तो,
आणि थोडासा मोरपंखी सुद्धा दिसतो। तर अशा पद्धतीने मी इथे ब्लेंड करून घेतलेला आहे, एकजीव करून घ्यायचं आहे। दोन शेड आपले दिसले नाही पाहिजे, एकजीव झालं पाहिजे, कुठेही हार्श लाईन ही दिसली नाही पाहिजे। त्यानंतर मी इथे पिंक कलरचं थोडंसं शिमरी शेड इथे वापरत आहे आणि आयबॉलच्या ठिकाणी मी ते व्यवस्थित असं लावून घेतलेलं आहे। मला इथे थोडंसं लाईटच दाखवायचं होतं, त्यामुळे मी इथे लाईट केलेला आहे। त्यानंतर मी इथे होजो हायलायटरचा वापर करत आहे। आपला जो आयब्रो बोन असतो, जिथे आपण हायलाइटनिंग करत असतो, त्या ठिकाणी मी इथे हायलायटर लावून घेत आहे, मर्ज करून घ्यायचं आहे। दोघं साइड ही कंप्लीट करून झालेली आहे। बघू शकता आपला बेस किती सुंदर झालेला आहे। आणि त्यानंतर मी APKचं आयब्रो डिफायनिंग लावत आहे। हे 2 in 1 आहे, यामध्ये काजळ सुद्धा आहे आणि आयब्रोची आपण जे पोमेट असतं ना ते सुद्धा आहे। ते मी ब्रशच्या साहाय्याने दोघं आयब्रो जे फील करून घेत आहे। फीलिंग सुद्धा फार महत्त्वाची आहे। होजो हायलायटर वापरत आहे। 3 प्रकारचे शेड आपल्याला होजो हायलायटर मध्ये भेटतात, सिल्वर, गोल्डन आणि थोडंसं पिंकिश पीच। तर मी इथे गोल्डन आणि पिंक कलरचं हायलायटर आपल्या हायलायटर एरियावरती लावून घ्यायचं आहे, चीकबोन वरती, नोज वरती, हनुवटी आणि कपाळपट्टी अशा ठिकाणी आपल्याला सर्व ठिकाणी हायलायटर लावून घ्यायचं आहे। त्यानंतर मी इथे ब्लश स्विस ब्युटीचं 2 in 1 ब्लश हायलायटर पॅलेटचा उपयोग करते। खूप दिवसांपासून मी हायलायटर आणि ब्लश पॅलेट हे वापरत आहे। खूप छान आहे, 3 in 1 आहे। यामध्ये आपल्याला काउंटरिंग पण मिळतं, ब्लश पण मिळतं आणि हायलायटर पण मिळतं। जर तुम्ही बिगिनर्स असाल तर तुम्ही स्विस ब्युटीचं हे 3 in 1 पॅलेट घेऊ शकता। इथे मी रिकोडचं आयलाइनर वापरत आहे। सध्या मी रिकोडचे बरेच प्रोडक्ट मागवलेले आहेत आणि रिकोडचा उपयोग मी इथे करत आहे। जर बजेट फ्रेंडली प्रोडक्ट तुम्हाला हवे असतील तर तुम्ही रिकोडचे प्रोडक्ट सुद्धा नक्कीच वापरू शकता। त्यानंतर मी इथे मेबेलिनचं हायपर असं लॅश व्हॅल्यूम मस्कारा वापरत आहे। ब्लॅक कलरचा हा खूप मोठा मस्कारा मला इथे भेटलेला आहे। मी purple.com वरनं तो मागवलेला आहे। त्यानंतर मी मेबेलिनची सुपर स्टे मॅट इंक 20 फिनूर मेबेलिनची लिपस्टिक वापरत आहे। त्यानंतर मी तिला सगळ्या ठिकाणी असं लाइन्स करून घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये नॉर्मल अशी पीची पिंक कलरची लिपस्टिक फील करत आहे, मर्ज करून घेतलेले आहे। आणि त्यानंतर मी फेसेस कॅनडाचा मेकअप फिक्सर वापरलेला आहे। हा आपला आहे फायनल लुक, किती सुंदर आणि प्रिटी आहे। हा मेकअप लुक तुम्हाला कसा वाटला मला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून नक्की सांगा। आणि याची हेअरस्टाईल तुम्हाला बघायची असेल तर नक्कीच बघू शकता। मी 2 दिवसांनी तो व्हिडिओ अपलोड करणार आहे। मेकअप लुक कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। या वेडिंग सीझनमध्ये तुम्हाला हा मेकअप लुक नक्कीच उपयोगात येणार आहे। प्रोडक्टची माहिती सुद्धा उपयोगात येणार आहे। हेअरस्टाईलचा व्हिडिओ नक्की बघा। बाय बाय, सी यू।